आजचा जो विषय आहे, प्रभूने जे माझ्या मनात गेल्या 1-1.5 वर्षापासून टाकला आहे, त्याबद्दल मी आज बोलू इच्छित आहे. परमेश्वराच्या वचनातून आपण पाहू शकतो, की हे अंतिम दिवस आहेत. आपण अंतिम काळामध्ये जगत आहोत आणि आपल्याला माहीत आहे, आपल्याला ठाऊक आहे, की आपल्याला तयारी करायची आहे. कारण ख्रिस्त आपल्याला न्यायला येणार आहे, तर आपण तयार असावे. परंतु एक शास्त्र भाग आहे, जिथे आपल्याला असं दिसून येत आहे, की प्रभू ओळखीविषयी किंवा मी तुम्हाला जाणत नाही, अशा संदर्भाने आपल्याला एक चेतावणी किंवा एक भाग आपल्यासमोर मांडत आहे, की आपण तयार आहोत की नाही हे आज आपण त्या वचनातून पाहू शकतो. तर आपण सर्वप्रथम त्या शास्त्रभागाचं वाचन करूया. तो शास्त्रभाग आहे मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 7 आणि त्यातील 21 पासून पुढील वचने. ती वचने मी आपणाकरता वाचत आहे. मला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू, प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. प्रियानो, आपण ह्या वचनामध्ये पाहू शकतो की इथे प्रभू, प्रभू म्हणणारे असे पुष्कळ जण आहेत, ज्यांविषयी प्रभू सांगत आहे, की मला तुमची ओळख नाही. आपण जर 23 वचनातील शास्त्रभाग पाहिला, तर तिथे प्रभू त्यांना सांगत आहे, की मी त्यांना स्पष्ट सांगेन, की मला तुमची कधीच ओळख नव्हती. तर आपण ह्या वचनाला घेऊन आज ओळखीविषयी मी आपणासमोर काही विचार मांडू इच्छित आहे, की प्रभू आपल्यासमोर काय दाखवत आहे. आज आपण इथे हा शास्त्रभाग जर पाहिला, तर इथे दाखवत आहे, की स्वर्गातील पित्याची इच्छा किंवा स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो, त्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार आहे. तसंच 23 वचनामध्ये देखील आपण पाहिलं, की प्रभू त्या लोकांना जे म्हणत आहे, की आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले आहेत. तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली आहेत, भुते घालविली आहेत. तरी प्रभू त्यांना मात्र सांगत आहे, की मी तुम्हाला ओळखत नाही. तर ह्याचं गूढ काय आहे? अशा अशा प्रकारे प्रभू इथे का म्हणत आहे? तर ह्या वचनांना समजून घेण्याकरता आजचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा हा आहे, की आपल्याला प्रभू ओळखतो का? त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा हा आहे, जो मी आपणास मांडू इच्छितो, की आपण प्रभूला ओळखतो का? कदाचित ह्याची उत्तरं आपल्याला कोणी प्रश्न विचारला, तर आपण तत्काळ देऊ का हो मी प्रभूला ओळखतो. परंतु वचन काय म्हणत आहे? किंवा कदाचित आपण भावनेच्या भरामध्ये हे देखील गृहीत धरलं आहे, की प्रभू आपल्याला ओळखतो. परंतु शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे, ते आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम आपण पाहूया योहानकृत शुभवर्तमान त्याचा अध्याय 17 आणि त्यातील 3 वचन. मी आपणाकरता वाचत आहे. इथे असं लिहिलं आहे, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. आपण जो शास्त्रभाग पाहिला मत्तई 7 तिथे देखील अनंत काळाच्या जीवनामध्ये किंवा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता बरेच जण आले होते आणि त्यांनाच प्रभूने म्हटलं, की मी तुम्हाला ओळखत नाही. आणि इथे देखील वचन काय सांगत आहे, की सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन काय आहे? तर प्रभू म्हणत आहे, की जो एकच खरा देव त्याला व ज्याला तू पाठवत येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. तसंच आपण त्याच मत्तेच्या 7व्या अध्यायामध्ये 23 वचनात देखील आपण पाहिलं, की प्रभू त्यांना म्हणत आहे, की मी तुम्हाला ओळखत नाही. प्रियांनो, आपण पाहू शकतो, की ह्या दोन्ही गोष्टींचा ओळख आणि सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गाचं राज्य ह्यांचा एक संबंध आहे. म्हणूनच आपणासमोर जो आज मुद्दा मांडत आहे, की प्रभू आपणाला ओळखतो का? आणि आपण देखील प्रभूला ओळखतो का? तर हे आपण शास्त्रातून पाहण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण पुन्हा त्या शास्त्रभागाकडे वळूया मत्तई 7 आणि त्यातील 21 वचनातील शेवटचा जो भाग आहे, तिथे असं त्याचं उत्तर दिलेलं आहे. प्रभूने उत्तर देखील दिलं आहे, की जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, त्याचा प्रवेश होणार आहे. तसंच आपण त्याच शास्त्रभागात पुढे जर 24 वचन पाहिलं, तर तिथे प्रभू म्हणत आहे, ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो एका सूज्ञ मनुष्यासारखा आहे. तर आपलं ध्यान आपण ह्या गोष्टीकडे लावलं पाहिजे, की प्रभूची इच्छा काय आहे? फक्त संदेश देणं, फक्त चमत्कार करणं, फक्त भुते घालविणं, हे आपल्याला खात्री देत आहे का, की आपल्याला प्रभू ओळखत आहे? तर प्रियानो, सर्वात मोठी गोष्ट आहे, जी आपण पाहिली, की प्रभूची इच्छा आहे, ती आपण पूर्ण केली पाहिजे.
ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवरती का आला ते आपण पाहूया. ते देखील आपण योहान वर्तमानामध्ये आपण पाहू शकतो. त्या योहान शुभवर्तमान त्याचा अध्याय 6 आणि 38 वचन मी आपणाकरता वाचत आहे. इथे असं लिहिलं आहे की, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. स्वतः खुद्द प्रभू येशू ख्रिस्त देखील इथे म्हणत आहे की, मी देखील का उतरलो आहे पृथ्वीवरती, तर पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि आपणा सर्वांना ठाऊक आहे, पित्याची इच्छा काय होती, तर आपणासारख्या पाप्यांना वाचवण्यासाठी, तारण्यासाठी तो स्वतः मनुष्य रूप धारण करून इथे आला. कारण प्रभूचं वचन आपल्याला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. आणि पुत्र देखील इथे आता म्हणत आहे, आपण वचनात पाहिलं की पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो उतरला आहे. आता आपण पाहू शकतो की स्वतः येशू ख्रिस्त देखील पित्याची इच्छा पूर्ण करत आहे. आपण ह्याचा संबंध 7:21 पासूनच्या सर्वांशी जर जोडला, तिथे देखील स्वर्गाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होत आहे, तर जे पित्याची इच्छा पूर्ण करत आहे. अनंत काळाचं सर्वकालिक जीवन देखील कोणतं आहे, तर जो एकच खरा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला आपण ओळखावे. तर प्रियानो, आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट असणं फार महत्वाचं आहे. ह्याची खात्री असणं महत्वाचं आहे की आपल्याला प्रभू ओळखतो का? आणि आपण प्रभूला ओळखतो का? तर त्याकरता आता मी आपणासमोर हे वचन मांडू इच्छितो, की जिथे आपल्याला प्रभू म्हणत आहे, की आपण कधी सांगू शकतो किंवा प्रभू आपल्याला कधी म्हणेल, की आपण त्याची इच्छा पूर्ण करत आहोत. तर ह्याकरता आपण अ, मत्तई शुभवर्तमान त्याचा 12 अध्याय आणि त्यातील 47 ते 50 वचनामध्ये आपण पाहूया. इथे असं लिहिलं आहे, त्यातील मी 46 वचन आपणाकरता वाचलं आहे, की तुम्ही मला कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, बहीण व आई. मत्तई 12 अध्याय त्यातील 50 वचन मी आपणासमोर वाचलं आहे. इथे असं लिहिलं आहे, की जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, बहीण व आई. तसंच आपण मार्क लिखित शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि वचन 35 मध्ये देखील त्याची पुनरावृत्ती पाहू शकतो. जिथे असं म्हटलं आहे, जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. प्रियांनो, वचन स्पष्ट सांगत आहे, की देवाच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्या व्यक्ती किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं, फक्त ऐकणं नव्हे तर करणं, हे देवाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्या व्यक्तीला परमेश्वर म्हणत आहे, की मी तुम्हाला ओळखतो. त्या व्यक्तीला परमेश्वर म्हणू शकतो, की मी तुम्हाला ओळखतो. कारण जो वचन ऐकतोय पण पाळत नाही, त्याला प्रभू म्हणणार आहे, की मी तुम्हाला ओळखत नाही. हे आपल्याला या वचनांवरून समजत आहे. कारण प्रत्येक जागेवर आपण पाहू शकतो, मत्तई 7:21 च्या वचनामध्ये देखील शेवटच्या भागात लिहिलंय, की जो पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, त्याचा प्रवेश होणार आहे स्वर्गाच्या राज्यात. तसंच 24 वचनामध्ये आपण पाहतो, की माझे वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो एका सुज्ञ मनुष्यासारखा आहे. तसंच आपण लूक लिखित शुभवर्तमान त्याचा 6 अध्याय आणि त्यातील 46 ते 49 वचनामध्ये जर आपण पाहिलं, तर तिथे देखील असं म्हटलं आहे 46 वचनांमध्ये, की तुम्ही मला प्रभू, प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही? परत प्रभूने इथे करण्यावरती भर दिला आहे. वचन माहीत आहे, परंतु त्याप्रमाणे जर आपलं कृत्य नसेल, कृती नसेल, तर प्रभू त्याला म्हणत आहे, की तुम्ही जे मी सांगतो ते का करत नाही? प्रश्न करत आहे. तसंच 47 वचनामध्ये देखील प्रभू काय म्हणत आहे? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो, तो कोणासारखा आहे ते मी तुम्हाला सांगतो. इथे देखील तो शास्त्रभाग आहे. प्रभू स्पष्ट करत आहे, वचन ऐकून त्यानंतर कृती करणे, हा भाग इथे आलेला आहे. आता आपण ह्या भागाचा दुसरा भाग पाहूया, की आपण प्रभूला ओळखतो का? जर आपण आज म्हणत आहोत, आपण विश्वासी आहोत आणि आपल्याला प्रभू कोण आहे ते माहीत आहे, ठाऊक आहे. आणि ज्याप्रमाणे वचनातून पाहिलं, की आपल्याला प्रभू ओळखतो का? ह्यासाठी देखील परमेश्वराचं वचन आपल्याला शिकवत आहे, की त्याचं वचन ऐकणं आणि पित्याची इच्छा पूर्ण करणं म्हणजे हेच आहे, की ज्याप्रमाणे ते वचन ऐकून त्याप्रमाणे करतो, तोच प्रभूची इच्छा पूर्ण करत आहे. आणि त्याकरता आपल्याला वचन माहीत असणं फार आवश्यक आहे. आता आपण त्याच संदर्भात एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया, की प्रभूला आपण ओळखतो का? आपण कदाचित म्हणत असतो, कारण जेव्हा मला पूर्ण वचन माहीत नव्हतं,
तेव्हा पहिल्यांदा जेव्हा उद्धार झाला तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मला कळलं, की मला खरंच कळलं आहे, की प्रभू कोण आहे. मी त्याला ओळखायला लागलो आहे. त्याने मला स्वतःवर प्रकट केलं. इतरांना मी सांगू शकत होतो, की मला आता प्रभूची ओळख झाली आहे. मी तुम्हाला सांगतो. परंतु जेव्हा वचनात पाहतो, तेव्हा त्याचा आणखी एक स्तर, एक मोठा स्तर तिथे समोर येत आहे. आणि तो स्तर आपण पाहू शकतो. जर आपण म्हणत आहोत, की आपण प्रभूला ओळखतो, तर परंतु पवित्र शास्त्र काय सांगत आहे? तर आपण वळूया योहानाचं पहिलं पत्र आणि त्याचं अध्याय 2 मी आपणाकरता वाचत आहे. त्यातील 3 वचनापासून मी शास्त्रभाग वाचत आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येतो, की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही, तो लबाड आहे. त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते, की आपण त्याच्या ठायी आहोत. मी त्याच्या ठायी राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. इथे ह्या संदर्भात स्पष्ट वचन आहे, की जर कोणी म्हणत आहे, की मी त्याला ओळखतो, वचन 4 मध्ये आपण पाहू शकतो, की मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही, तर तो लबाड आहे. त्याच्या ठायी सत्य नाही. तर परमेश्वराचं वचन स्पष्ट आहे. इथे देखील तोच भाग आहे, की आपण जर म्हणत आहोत, की आज आपण प्रभूला ओळखलंय, प्रभूला आपण अ, इतरांसमोर मांडत आहोत, की आम्ही विश्वासी आहोत. तारण प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे. परंतु फक्त तेवढं सांगणं किंवा तेवढं भावनेच्या दृष्टीने किंवा भावनिकदृष्ट्या मानणं एवढं पुरेसं आहे का? वचन सांगत आहे, की मी त्याला ओळखतो असं म्हणून जर आपण त्याच्या आज्ञा पाळत नसू, तर मात्र आपण असत्य बोलत आहोत. आपल्या ठायी सत्य नाही. स्पष्टपणे वचन आपल्याला सांगत आहे. तसंच एका भागामध्ये आपण पाहू शकतो, जिथे प्रभू म्हणत आहे, की जर तुमची माझ्यावर प्रीती असेल, तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आपण हा शास्त्र इथेच आहे. आपण पाहू शकतो, की योहानाचं पहिला पत्र आणि अ, 5 अध्यायातील मी 3 वचन आपणासमोर मांडतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही. इथे आपण शास्त्रात पण पाहू शकतो, की जर आपण देवावर प्रेम करतोय, प्रीती करतोय, तर त्याच्या आज्ञा पाळतो ह्यावरून आपल्याला दिसून येणार आहे, की आपण आपण प्रभूवर प्रीती करतोय. प्रभूला ओळखतो हे देखील आपल्याला कशावरून कळणार आहे, की आपण त्याच्या आज्ञा पाळतो. त्यामुळे आता जर आपण ह्याला आपण वचनाला नीट जोडून पाहिलं, की सार्वकालिक जीवन काय आहे? तर जो एकच खरा देव. आपण इथे पाहिलं, की त्याला आपण ओळखावे. खरं तर आपण त्याला जाणावे. आणखी जवळून त्याच्या आज्ञा पाळाव्या. त्याच्या वचनाला मनन करून त्याने जे शिकवलंय, त्याची इच्छा काय ह्याचा शोध घ्यावा. ह्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. केवळ संदेश देणं, केवळ चमत्कारावरती अवलंबून राहणं किंवा कदाचित ते असे असे विश्वासी असतील, की ज्यांचं खरं तारण झालं नव्हतं किंवा कदाचित आपल्याला माहीत आहे, की खोटे संदेश ते देखील आहेत. ते देखील चांगला संदेश देत आहेत. परंतु गांभीर्य कुठे आहे? परमेश्वर कुठे लक्ष केंद्रित करू इच्छितो आपलं, की आपण त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत आहोत का? कारण स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्त देखील का उतरला? परमेश्वर पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि आज आपण आता दुसऱ्या दृष्टीने जर पाहिलं, आपण त्याला ओळखतो का? तर आपण ते कशावरून सांगू शकतो? जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या, त्याच्या आज्ञेत राहिलो आणि त्याची आज्ञा कठीण नाही. आणि प्रियानो त्याची सर्वात मोठी आज्ञा काय आहे? तर आपण ती पाहू शकतो. योहान लिखित शुभवर्तमान त्याचा 13 अध्याय त्या 34 वचनात देखील आपण पाहू शकतो, की जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. अशा प्रकारे प्रभूने आपल्याला आज्ञा दिली आहे. कारण स्वतः परमेश्वराने काय केलं, तर तो खाली का उतरला? तर आपल्याला वचन माहित आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली, की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. प्रीती हे देणं दाखवतं. परमेश्वराने एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, हे त्याची प्रीती आहे आपल्याला वाचवण्यासाठी. आज प्रभूची इच्छा काय आहे? आपणही एकमेकांवर प्रीती करावी. परंतु कशी प्रीती करावी? तर जशी त्याने आपल्यावरती प्रीती केली. आणि आता आपण ह्या भागाला आपल्या जीवनाशी जोडून पाहिलं, तर आपल्याला आणखी कळेल, पुढे प्रभूचं वचन असं सांगत आहे, की ज्याप्रमाणे परमेश्वर पित्याने ख्रिस्ताला ह्या पृथ्वीवरती पाठवलं. तसंच आपण योहानाच्या शुभवर्तनामध्ये आणि 17 अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण पाहू शकतो. तिथे असं लिहिलं आहे, की जसे तू मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले.
प्रभू पण इथे सांगत आहे, आता जसं पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं, तसं आता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्या जगात पाठवलं. प्रियानो, ह्या वचनावरती जेव्हा मी नवीनच होतो तेव्हा विचार करू लागलो, की जगात तर मी आत्ता पण आहे. मग ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक काय आहे? तेव्हा एक वचन किंवा एक गोष्ट अशी मनन केली मी, तेव्हा असं कळलं, की आज आपण जिवंत आहोत. आज आपण इथे पृथ्वीवरती आहोत, जगत आहोत आणि तरी देखील प्रभू म्हणतो, की मी आता तुम्हाला जगात पाठवलंय. तेव्हा कळून आलं, की परमेश्वर पित्याने जे वचनात सांगितलं, की त्याने आपल्याला ह्या जगातून काढून घेतलं आहे. त्याचं बनवलं आहे. आता आपण ह्या जगाचे नाही राहिलो आहोत. कारण जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतो, तेव्हा आपण घोषणा करतो, आपण तेव्हा दाखवतो, की मी जो होतो, जो माझा जुना मनुष्य तो मी आहे, तो मी आता गाडला गेलेला. तो मेलेला आहे. आता आपल्यामध्ये ख्रिस्त जिवंत आहे. आता माझ्यामध्ये ख्रिस्त जिवंत आहे. तसंच आपण दुसरा कोरिंथी तर अध्याय 5 त्याच्या 15 वचनात पाहू शकतो, की आता जे जगत आहेत त्यांनी ख्रिस्तासाठी जगावं. ह्यासाठीच तो त्या सर्वांसाठी मेला होता. मग प्रियांनो, जेव्हा मी ते वचन मला कळलं, तेव्हा प्रश्न पडला, की मी तर अजून स्वतःसाठीच जगतोय. पण प्रभूची तर इच्छा आहे, की आपण त्याच्यासाठी जगावं. त्याने आपल्याला आता वेगळं केलंय. त्याने आपल्याला सेपरेट केलं ह्या जगापासून. त्याने आपल्याला आता ह्या जगात पाठवलं आहे आणि जगात का पाठवलं? तर योहानच्या शुभवर्तमानमध्येच आपण पाहतो, की ह्या जगामध्ये परमेश्वर कसा आला? तर आपण पाहतो, की तो प्रकाश म्हणून आला. जर आपण योहानाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय जर आपण पाहिला, तर त्यामध्ये वचन असं आहे, वचन 4 पासून मी आपणाकरता वचन वचन वाचत आहे. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, ह्यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो, तो जगात येणार होता. आपल्याला माहित आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे. तर जगात पित्याने येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि आपण पाहतो की इथे तो काय म्हणून आला? तर प्रकाश म्हणून आला. आता आपण ह्याची तुलना केली तर योहानाचं जे शुभोधन आपण पाहिलं त्याचे 17 अध्याय 18 वचनामध्ये, की जसे तू मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले. आणि आपण पाहू शकतो की प्रभूने आपल्यासाठीच ते वचन मत्ते 5 अध्यायामध्ये सांगितलं देखील आहे, की तुम्ही जगाचे मीठ आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बघा प्रियांनो, आपण पाहू शकतो, की आपल्याला अगदी त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे वागायला सांगितलं आहे, की जसा तो वागला, जसं त्याने कार्य केलं, पित्याची जी इच्छा होती ती पूर्ण करायला पाठवलं. आज आपण देखील पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिवंत राहायला पाहिजे, जगत आहोत. ज्याप्रमाणे तो जगाचा प्रकाश बनून आला, आज आपण देखील प्रभूने आपल्याला ह्या पृथ्वीवरती जगात पाठवलं आहे सांगितलंय, तर ते प्रकाश म्हणून पाठवलं. आणि तो प्रकाश कोणता आहे? प्रभूचं जे सत्य आहे, जे वचन आहे, तेच आपल्यासाठी परमेश्वराचं प्रकाश आहे. आपल्या पावलासाठी जसं आपला दीपक बनतो, तशा प्रकारे आज आपण ह्या अंधकार युगामध्ये, अंधकारमय युगामध्ये मध्ये राहत आहोत. आपल्याला प्रभूने ठेवलं आहे. तर प्रियानो, किती महान असं आपल्याला एक भूमिका प्रभूने दिलेली आहे. महान जबाबदारी देखील दिलेली आहे. आणि त्याची इच्छा आहे, की आपण त्याच्या आज्ञा पाळावं. आपण जर त्याला ओळखतो, तर आपण त्याच्या आज्ञा पाळावं. आणि हे काय दर्शवतं, की आपण त्याच्यावरती प्रीती करतो. आपण त्याच्यावर प्रेम करतो. आणि त्याची इच्छा काय आहे, की आपण त्याच्या आज्ञेत राहावं. जशी त्याने आपल्यावरती प्रीती केली, तशी आपणही त्याच्यावरती प्रीती करावी. आणि ह्यामुळे आपल्याला काय लाभणार आहे, तर सार्वकालिक जीवन लाभणार आहे. कारण तेव्हाच परमेश्वर म्हणू शकतो, की मी तुम्हाला ओळखतो. तेव्हाच आपल्याला जे वचन सांगितलं 17:3 मध्ये, की त्यावेळेसच आपल्याला सार्वकालिक जीवन लाभत आहे. कारण एक दुसरा भाग जर आपण पाहिला, तर वचन तर शैतानाला देखील माहीत आहे. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे, की त्याला माहीत आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे. परंतु तरी देखील तो शैतान आहे. आणि हे पण पाहू शकतो, की शैतान देखील चमत्कार करू शकतो. परंतु त्याच्याने तो स्वर्गात नाही जाणार आहे. कारण त्याने पित्याच्या किंवा परमेश्वर पित्याच्या विरुद्ध तो गेला. आज इथे देखील वचनातून आपल्याला काय सांगितलं गेलं, की जर कोणी माझी वचने ऐकतो, परंतु त्याप्रमाणे वागत नाही, तर मग तो त्याला पिता म्हणू शकतो, की मी तुम्हाला ओळखत नाही. प्रियानो, वचन किती स्पष्ट आहे. किती साधं सरळ सांगितलं आहे, की जर ओळख हा शब्द घेतला आणि परमेश्वर आपल्याला ओळखतो का? आणि किंवा आपण परमेश्वराला ओळखतो का? ते कशावर म्हणू शकतो? केवळ भावनेद्वारे नव्हे, केवळ इमोशनल होऊन, केवळ एखाद्या दिवशी वचन ऐकलं आणि आपल्या मनाला ते आवडलं आणि त्यानंतर भावनेत येऊन काहीतरी आपण समजून घेतो, की खरंच हां, मी प्रभूच्या जवळ आहे.
परंतु प्रभूचं वचन सांगतं, की आज्ञापालन हेच प्रभूला प्रिय आहे. त्याचं वचन ऐकून ते पाळणं हे महत्वाचं आहे. फक्त ऐकणं महत्वाचं नाही. तसंच मी शेवट करत असताना एक ह्याचा संदर्भ जोडू इच्छितो, की ज्याप्रमाणे आदामाने आज्ञाभंग केली आणि त्याच्यापासून जीवन, परमेश्वर अलग झाला. आज आपण नवा जन्म लाभलेला आहे आणि आज म्हणजे ज्याप्रमाणे एक व्यक्ती किंवा एक व्यक्ती मला सांगायचा, की जर परमेश्वराला माहीत होतं, की तो आज्ञाभंग करेल, तरी देखील ते का होऊ दिलं? अशा प्रकारचे प्रश्न येतात. तेव्हा मला देखील तेव्हा उत्तर माहीत नसल्याने मी देखील थोडासा म्हणजे प्रश्नात पडायचो. परंतु एक गोष्ट दिसून आली, की आता नवा जन्म झाला आहे. आपण आता जुना मनुष्य तर आहे नाही. आपण आता आदामाचे नाही. आपण नवी सृष्टी आहे. आणि त्याच प्रभूने आज आपल्याला देखील तीच संधी उपलब्ध करून दिली. कारण जेव्हा तो व्यक्ती मला सांगायचा, की जर आदामाच्या जागी मी असतो, तर मी ती आज्ञाभंग केली नसती. मग आज संधी दिलेली आहे प्रभूने आपल्याला. कारण आज्ञापालनच आपल्याला काय दाखवत आहे, तुम्ही सार्वकालिक जीवनात जाल. म्हणजे तो संबंध इथे देखील जोडला जातो, की आज आपल्याला संधी देखील दिली आणि आपण आज्ञापालन केलं, तर तेच सार्वकालिक जीवन जे गमावलं होतं आज्ञाभंगामुळे, तीच गोष्ट आता पुनरावृत्त होत आहे. परत एक रिपीट होत आहे, की आज्ञापालनाशीच त्याचा संबंध आला. तर प्रियांनो, आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊया आणि ह्या परमेश्वराच्या वचनाला आपण मनन करूया, की आज आपण जर जगत आहोत, आजचा दिवस देखील प्रभूने आपल्याला दिला आहे, तर त्याचा एक उद्देश आहे. आज आपला उद्देश पूर्ण झाला नाही. प्रभूची इच्छा आपल्याकडे पूर्ण झाली नाही म्हणून आपण जिवंत आहोत. ज्या दिवशी आपला वेळ, ज्या दिवशी आपण परमेश्वराचं कार्य पूर्ण करू, त्या दिवशी परमेश्वर निश्चित आपल्याला त्याच्याकडे बोलावून घेईल. तर प्रियानो, आजचा दिवस आणि येणारं पुढील आयुष्य जर प्रभू आपल्याला इथे पृथ्वीवर ठेवत आहे, तर केवळ त्याच्यासाठी जगावं, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगावं, त्याच्या आज्ञापालन करावं आणि जसा तो ह्या जगात आला, तसं प्रभूने आज आपल्याला जगात ठेवलं आहे. तर प्रभूच्या कार्यासाठी आणि प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपलं आयुष्य देऊया.